नमस्कार. आज आपण गव्हाच्या पिठापासून झटपट तयार होणारी आंबोळी तयार करणार आहोत. सोबतच लाल चटणी देखील बनवून दाखवणार आहे. ही आंबोळी पहा, अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार तयार झालेली आहे. जरासुद्धा सोडा, इनो किंवा दही न वापरता अगदी 1 चमचा तेलामध्येच मी या आंबोळ्या तयार केलेल्या आहेत. झटपट तयार होणारी, आठवड्याभर टिकणारी साऊथ इंडियन फेमस लाल चटणी देखील बनवणार आहोत. सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर हा अगदी उत्तम पर्याय आहे. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निःशुल्क आहे. सर्वात आधी आपण आंबोळी बनवण्यासाठी लागणारं जे पीठ आहे ते भिजवून घेऊयात. त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ काढून घ्यायचं आहे. आपल्या रोजच्या वापरातील जे चपातीसाठी आपण पीठ वापरतो अगदी तेच पीठ मी या ठिकाणी वापरलेलं आहे. आता ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलं अगदी त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घालायचा आहे. मी या ठिकाणी बारीक रवा वापरत आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरला 1-2 वेळा फिरवून घेऊ शकता. गव्हाचं पीठ आणि रवा मोजण्यासाठी तुमच्या घरातील तुम्ही कोणतीही एखादी वाटी किंवा कप सेट करू शकता. अगदी त्याच कपाने दोन्ही मापं मोजून घ्यायची आहेत. 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी बारीक रवा घ्या. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता हे घातलेलं गव्हाचं पीठ आणि बारीक रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला पाणी घालायचं आहे. सुरुवातीला ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ आणि रवा मोजून घेतला त्याच वाटीने मोजून 1 वाटी पाणी घालून घेऊयात. अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, तरीसुद्धा पीठ घट्ट आहे, त्यामुळे पुन्हा अर्धी वाटी पाणी मी घालून घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे. काही गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. लगेच एकदम जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर तुमचं मिश्रण जास्तीचं पातळ होऊ शकतं. हे पहा, अशा प्रकारे टोटल 1.5 वाटी पाणी घालून मी सुरुवातीला हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. हे पहा, अजिबात मिश्रणामध्ये गुठळी नाही आहे. अगदी व्यवस्थित असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तरीसुद्धा मला हे मिश्रण थोडंफार घट्ट वाटत आहे. त्यामुळे मी आणखी पाव वाटी पाणी घालून हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेणार आहे, मिक्स करून घेणार आहे. हे पहा, अशा प्रकारे पाव वाटी पाणी घालूनसुद्धा आपण बॅटर चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. मी टोटल 1.25 वाट्या पाणी या ठिकाणी वापरलेलं आहे. 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी बारीक रवा आणि मला ह्या ठिकाणी 1.25 वाट्या पाणी हे पीठ भिजवण्यासाठी लागलेलं आहे. तुम्हाला पाणी कमी किंवा जास्त देखील लागू शकतं. जर तुमचं गव्हाचं पीठ थोडंसं जाड दळून आणलं असेल तर पाणी जास्तीचं लागू शकतं. बारीक दळलेलं असेल तर थोडं पाणी कमी लागू शकतं. मला या ठिकाणी 1.25 वाट्या पाणी लागलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी मिश्रणाची थिकनेस, कन्सिस्टन्सी पाहून घ्या. अगदी ह्याच पद्धतीचं तुम्हाला देखील बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता हे तयार केलेले बॅटर जे आहे ते आपल्याला फर्मेंट होण्यासाठी, म्हणजे आंबवण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. साधारणतः 5 ते 6 तासासाठी आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत. आता हे तुम्ही किचन प्लॅटफॉर्मवर ठेवू शकता आंबवण्यासाठी, कारण किचन प्लॅटफॉर्मवरती थोडीशी उष्णता असते, त्यामुळे तुमचं हे पीठ चांगलं फर्मेंट होईल. किंवा एखाद्या उबदार कपड्यामध्ये गुंडाळूनसुद्धा तुम्ही हे पीठ ठेवू शकता. चला तर झाकण ठेवून 5 ते 6 तासासाठी आपण हे पीठ भिजवण्यासाठी साईडला ठेवून देऊयात. जर तुमच्याकडे जास्तीचा वेळ असेल तर तुम्ही हे पीठ रात्रीच भिजायला ठेवून देऊ शकता आणि सकाळी घाई गडबडीमध्ये फटाफट याच्या आंबोळ्या तयार करून घेऊ शकता. तुमच्या आंबोळ्या अजून छान तयार होतील आणि फटाफट तयार होतील. आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण साऊथ इंडियन फेमस चटणी तयार करून घेऊयात. चटणी बनवण्यासाठी मी या ठिकाणी 2 मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो कापून घेतलेले आहेत. 1 मध्यम आकाराचा कांदा लागणार आहे. मुठभर कोथिंबीर लागणार आहे. चिंच घेतलेली आहे. 2 चमचे भाजलेले शेंगदाणे, 2 चमचे भाजक्या डाळ्या, 1 मोठा चमचा उडदाची डाळ आणि 1 लाल मिरची घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी सुकलेली लाल मिरचीसुद्धा वापरू शकता. आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की लगेचच 1 चमचा उडदाची डाळ घालायची आहे. आता ही डाळ अगदी मध्यम ते मंद आचेवरती चांगली खरपूस परतून घेऊयात. उडदाची डाळ चांगली परतली की लगेचच भाजक्या डाळ्या आणि शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. भाजक्या डाळ्या आणि शेंगदाणे देखील मस्त असे तेलामध्ये परतून तयार आहे.
आता आपण जे 2 मध्यम आकाराचे कांदे आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो कापून घेतलेले होते ते कांदे आणि टोमॅटो देखील घालायचे आहेत. तुम्ही कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. लगेचच लाल मिरची घालायची आहे, मीठ घालायचं आहे चवीनुसार. असं आधीच मीठ घातल्यामुळे कांदा टोमॅटो लवकर परतण्यास मदत होते. चला तर मध्यम आचेवरती एक साधारणतः 2 ते 3 मिनिटं हे तेलामध्ये चांगलं परतून घेऊयात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्व जिन्नस तेलामध्ये अगदी मस्त असे परतून तयार आहे. कांदा टोमॅटो अगदी छान परतला गेला आहे, मस्त असं नरम झालेला आहे. आता हे चटणीचं मिश्रण तयार आहे, थंड करून घेऊया. गॅस बंद करायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे भाजून घेतलेले सर्व जे मिश्रण आहे ते एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड करून झाल्यानंतर काढून घेतलेलं आहे. आता लगेचच एकदम बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे, चिंच घालायची आहे. लगेचच 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर लागणार आहे. 1 चमचा साखर घालत आहे. तुम्ही साखरेच्या ऐवजी बारीक चिरून घेतलेला गूळसुद्धा वापरू शकता. 1 चमचा दही घालायचा आहे. जर तुम्ही ही चटणी लगेच खाणार असेल तर दही घाला, किंवा जर आठवड्याभर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची असेल तर दही नाही घातलं तरीसुद्धा चालेल. अद्रक लसूण घालायचं आहे. झाकण लावून छान अशी चटणी बारीक करून घ्यायची आहे. जर तुम्हाला थोडीशी पातळ चटणी हवी असेल तर अगदी थोडंसं पाणी घालूनसुद्धा तुम्ही ही चटणी बारीक करून घेऊ शकता. हे पहा, मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे. आता चटणीला आपण एक तडका तयार करून घेऊयात. तडका तयार करण्यासाठी एका तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की लगेचच 2 चमचे मोहरी घालायची आहे, कढीपत्ता घालायचा आहे, 1 लाल मिरची लागणार आहे. मस्त अशी आपली फोडणी बसलेली आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. या ठिकाणी आपली साऊथ इंडियन फेमस लाल चटणी तयार आहे. या ठिकाणी 5 तास झालेले आहेत. मी किचन प्लॅटफॉर्मवरतीच हे पीठ आंबवण्यासाठी साईडला ठेवून दिलेलं होतं. हे पीठ मस्त असं आंबलेलं आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पिठाला हलकीशी जाळी आलेली आहे. वरतून छोटे छोटे बबल्स देखील आलेले आहेत. हे पहा, अगदी छान असं पीठ आपलं आंबलेलं आहे. आता हे आंबवून घेतलेलं पीठ जे आहे ते पुन्हा असं 1 मिनिट फेटून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हे पीठ आंबल्यानंतरसुद्धा याची कन्सिस्टन्सी पहा, अगदी परफेक्ट आहे. वरतून आपल्याला पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाही. आता चवीनुसार लगेचच मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे हे पीठ मीठ घालून एकाच दिशेने एक साधारणतः 4 ते 5 मिनिटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, पिठामध्ये आणखी हवा भरली जाते, मस्त असं हलकं फुलकं पीठ तयार होतं आणि आपल्या आंबोळ्या ज्या आहेत त्या अजूनच जाळीदार हलक्या फुलक्या तयार होतात. मीठ घातल्यानंतर एकाच दिशेने 2 ते 3 मिनिटं हे पीठ मी चांगलं फेटून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वरतून मस्त असे बबल्स आलेले आहेत. पुन्हा एकदा मिश्रणाची बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या. अगदी ह्याच पद्धतीचं बॅटर आपलं तयार झालं पाहिजे. आता आपण लगेचच ह्याच्या आंबोळ्या बनवायला सुरुवात करूया. आता आंबोळी बनवण्यासाठी मी या ठिकाणी गॅसवरती एक नॉनस्टिकचा तवा जो आहे तो चांगला गरम करून घेतलेला आहे. आंबोळी एकदम जाळीदार तयार होण्यासाठी तवा चांगलं गरम असणं फार आवश्यक आहे. आता हे तयार केलेलं आंबोळीचं 1 पळी मिश्रण बरोबर तव्याच्या मधोमध घालून घ्यायचं आहे. हे मिश्रण घातल्या गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे, तेव्हाच तुमच्या आंबोळ्यांना एकदम मस्त अशी जाळी पडणार आहे. आता या आंबोळ्यांचं पीठ जास्त न पसरवता अगदी हलकंच पसरवून घ्यायचं आहे, कारण आंबोळ्या जास्तीच्या पातळ नसतात, थोड्याफार जाडच असतात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गॅसची फ्लेम आता थोडी मोठीच ठेवलेली आहे. हळूहळू मस्त अशी आंबोळीला जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. आता या आंबोळ्या घालण्यापूर्वी सुरुवातीला 1 चमचा तेल घालायचं आहे. नंतरच्या आंबोळ्या बनवताना तेल नाही घातलं तरीसुद्धा चालेल. हे पहा, अगदी छान अशी प्रत्येक आंबोळीला एक एक जाळी पडलेली आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. गॅसची फ्लेम आंबोळीला जाळी पडून झाल्यानंतर अगदी कमी करायची आहे आणि मस्त अशी आंबोळी खालच्या बाजूने भाजून घ्यायची आहे. आता ह्याच्यावरती झाकण वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही, अशीच आपली आंबोळी मस्त अशी शेकून निघते. मी या ठिकाणी मुद्दाम कुठेही व्हिडिओ स्किप केलेला नाही, कारण तुम्हाला समजायला पाहिजे आंबोळीला फर्मेंट केल्यानंतर किती छान जाळी पडते. आता या ठिकाणी मी जरासुद्धा इनो, दही, सोडा अजिबात वापरलेला नाही, तरीसुद्धा मस्त अशी जाळीदार आंबोळी तयार होत आहे.
आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वरचा जो आंबोळीचा भाग आहे तो पूर्णपणे कोरडा झालेला आहे। याचा अर्थ असा आहे की आपली आंबोळी जी आहे ती खालच्या बाजूनी अगदी छान अशी भाजून तयार आहे। आता कलथाच्या साहाय्याने आंबोळीची बाजू बदली करून घ्यायची आहे। या आंबोळीच्या कडासुद्धा मला सैल करायची गरज लागली नाही। आंबोळी भाजून झाल्यानंतर आपोआप ह्याच्या कडा लूज झाल्या होत्या। हे पहा, फक्त मी कलथाच्या साहाय्याने एका बाजूने ही आंबोळी उचलली आणि अगदी सहजरित्या निघालेली आहे। आता दुसऱ्या बाजूने देखील ही आंबोळी जी आहे ती मस्त अशी भाजून घ्यायची आहे। ह्यावेळी मात्र गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असा आंबोळीला रंग आलेला आहे। आपण या ठिकाणी गव्हाचं पीठ वापरलं असल्यामुळे आपली आंबोळी भाजून झाल्यानंतर ह्याला हलकासा बदामी रंग येतो। हे पहा, दोन्ही बाजूनी अगदी मस्त अशी आंबोळी भाजून तयार आहे। एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी एक आंबोळी तयार करून दाखवते। या आंबोळ्या बनवायला फार सोप्या आहेत। मी या ठिकाणी हे आंबोळीचं पीठ 5 ते 6 तास आंबवण्यासाठी ठेवलेलं होतं। त्यानंतर ही आंबोळीला मस्त अशी जाळी पडलेली आहे। जरासुद्धा दही, सोडा, इनो अजिबात वापरलेलं नाही। जर तुम्हाला फारच घाई असेल, तुम्हाला ही पद्धत नको असेल, तर तुम्ही काय करायचं, हे आंबोळीचं पीठ तयार करताना थोडंसं दही घालायचं आहे पाववाटी। त्यानंतर अगदी जेव्हा तुम्हाला या आंबोळ्या करायच्या आहेत त्यावेळी पीठ वगैरे न भिजवता पाव चमचा खाण्याचा सोडा घाला आणि त्यानंतर फटाफट आंबोळ्या बनवा। अशाच प्रकारे मी दुसरी आंबोळी देखील मस्त अशी भाजून घेतलेली आहे। आता ह्याच पद्धतीने उरलेल्या सर्व पिठाच्या मस्त अशा जाळीदार आंबोळ्या तयार करून घेऊयात। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी खूप साऱ्या आंबोळ्या ह्या ठिकाणी तयार करून घेतलेल्या आहेत। साधारणतः मी जे प्रमाण सांगितलं त्यामध्ये माझ्या या ठिकाणी 10 ते 12 छोट्या छोट्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत। आंबोळी पहा मस्त अशी जाळीदार तयार झालेली आहे, अगदी मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे। अजिबात कुठे कडक झालेली नाही, जाळी मस्त पडलेली आहे, मस्त असा बदामी रंग आलेला आहे। तुम्ही ही गरमागरम आंबोळी या सांगितलेल्या लाल चटणीबरोबर एकदा नक्की खाऊन बघा, तुम्हाला फार आवडेल। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका। आता असेच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा।